आरोप तुम्ही केला आणि त्या संदर्भात एक पत्रसुद्धा पालिकेला दिलं आहे. काय नेमकं हे सगळं प्रकरण? 2018ला फूड टेस्टिंगची मशीन जी आहे ती पालिकेने खरेदी केल्या होत्या 2 आणि ती एका संस्थेला चालवण्यास दिली होती. मध्यंतरी कालावधीमध्ये ती जी संस्थेला चालवायला दिली होती त्या संस्थेचं कालावधी संपल्यानंतर त्याचा जो एक मशीन नंतर ती जी आहे ती दोन्ही मशीन जी आहेत त्या आपल्या कत्तलखाना कोंडव्यामध्ये शिफ्ट करण्यात आल्या. ती कत्तलखान्यामध्ये ठेवण्यात आली. मी ज्यावेळेस प्रश्न उत्तर केले की आज आपण बघत असाल की माननीय आपले फूड टेस्टिंगचे आयुक्त तुकारामजी मुंडे साहेब त्याच्यावरती काम करत असताना आपल्या पुणे शहर हा मेट्रो शहर आहे, महाराष्ट्रातलं 2 नंबरचं शहर आहे, पण फूड टेस्टिंग करण्यासाठी आपल्याकडं कुठेही यंत्रणा नाही. FDIचं सुद्धा आपल्याकडे जर टेस्टिंग करायचं असेल, फूड टेस्टिंग करायचं असेल तर ते सुद्धा आपल्या इथं एखादं फूड पाठवायचं असेल तर ते नागपूरला पाठवावं लागतं. शोकांतिका आहे एवढ्या मोठ्या शहरामध्ये आपल्याकडं FDIकडे सुद्धा ते मशीनचं टेस्टिंगचं नाही आहे. आणि ज्या महापालिकेने साधारणतः 10,90,000 जी मशीन खरेदी केली होती ती मशीन टेस्टिंग अभावी कत्तलखान्यासारख्या इथं ठेवण्यात आली आणि त्याचा पाठ गायब केला. आणि त्याचे प्रश्न उत्तरं मी ज्यावेळेस केली तर अधिकाऱ्यांकडं त्याचं उत्तरच नव्हतं की ती मशीन कुठं उपलब्ध आहे आणि कुठं ठेवण्यात आली. तर नंतर असं सांगितलं गेलं की ती मशीन तिथून हरवलेली आहे. नंतर महापालिकेने ज्यावेळेस प्रश्नाचं उत्तर देताना त्याच्यात असं दिलं की आम्ही त्याचे कंप्लेंट केली आहे पोलीस स्टेशनला, चोरीला गेली अशी म्हणून सांगितलं गेलं. पण ही शोकांतिका आहे एवढ्यासारख्या आपल्या शहरामध्ये त्याच्यावरती काम केलं जात नाही. आज आपण बघितलं असं पनीरमध्ये आहे, दुधामध्ये भेसळ आहे, आपण जेवणामध्ये सुद्धा आपण बघतो की त्याच्यात कलर मिक्स केले जातात. अनेक ह्याच्यामध्ये फूडच्या ह्याच्यात हे असतं, परंतु आपल्या महापालिकेमध्ये कुठलीही फूड टेस्टिंगसाठी यंत्रणा नाही आहे. फक्त आरोग्य अधिकारी बाकीच्या कामामध्ये मग याला जबाबदार कोण आहे आणि आरोग्य खातंच त्याच्याशी जबाबदार आहे. कारण ह्याच्यावरती कामच केलं जात नाही. 10,90,000 मशीन हे 10 लाखाचा विषय नाही आहे, लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा विषय आहे. त्यासाठी खरं तर आपण त्याच्यावरती खरं काम करणं गरजेचं आहे. मी ऑलरेडी प्रश्न उत्तरच केलेले आहेत. आता GB सोमवारच्या GB त्याचं प्रश्नाची उत्तरं आता आमच्याकडे प्राप्त झालेली नाही आहेत, परंतु मला 2 नंबरचा माझा प्रश्न आहे त्याच्यामध्ये.